शेतकरी खरंच गरीब आहे का? आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहे. शेतकरी गरीब आहे, शेतकरी गरीब आहे. शेतकरी कधीच गरीब नव्हता व शेतकरी गरीब नाही पण. पण शेतकऱ्याची एक चुकी आहे. शेतकरी करतो काय? आपण प्रत्येक वेळेस बघतो शेतकरी आपल्या स्वतःच्या धुंदीमध्ये असतो, की आपण हे फवारल्यावरती हे पीक चांगलं येतं. असं नाही. काही कंपन्या अशा आहेत, रिझल्ट तर थोडा पण येत नाही. पण पैसे भरपूर लागतात. बियाणे असेल, खते असतील, औषधे असतील यावरती शेतकरी जास्त खर्च करून टाकतो. पीक होतं 40,000चं आणि त्याचा खर्च 41-42,000 होऊन जातो तरी त्याला कळत नाही. म्हणून शेतकरी गरीब वाटतो. आणि आपण बऱ्याचशा रील पाहतो, व्हिडिओ पाहतो त्यामध्ये दाखवलं जातं, की हा शेतकरी खूप श्रीमंत झाला याने हे केलं. पण शेतकऱ्यांचे वेगवेगळे बिझनेस आहेत. ते शेतीसोबत आपण केले पाहिजे. जसं सेंद्रिय शेतीसोबत शेणखत असेल असं वेगवेगळे. काहींचा दूध उत्पादकाचा व्यवसाय असतो, काहींचे कुक्कुटपालन असतं, काहींचं शेळीपालन असतं, काहींचं वेगवेगळे असे धंदे असतात. काहींचे घरगुती काहीतरी शेतीविषयक अवजारे बनवत असतात, शेतीविषयक माहिती काहीतरी यूट्यूब चॅनल्स असतात. असे शेतकरी त्यामधनं पैसे जनरेट करत असतात. आणि काही लोकांना वाटतं की हा शेतकरी करोडपती झाला व लक्षाधीश झाला. असं कधीच होत नाही. शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीसोबत काहीतरी बिझनेस केल्याशिवाय शेतकरी मोठा होऊ शकत नाही. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की शेतकरी गरीबच राहणार आहे आणि गरीब आपल्या मालाला भाव मिळत नाही म्हणजे आपण गरीब नाही. आपण ती आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञान वापरून काहीतरी अभ्यास करून शेती केली तर भाव नक्कीच मिळतो. ज्या ठिकाणी आपल्याला युरियाची गोणी एक टाकायची गरज पडते त्या ठिकाणी आपण अर्धी टाकून देखील भागवू शकतो. फक्त ती नियमितपणे टाकली गेली पाहिजे. ज्या ठिकाणी 15 दिवसामध्ये शेतीला फवारणी पाहिजे त्या ठिकाणी आपण 1.5 महिन्याने किंवा 2 महिने जर फवारणी करत असलो तर आपली शेती परवडणार तरी कशी आहे. त्यासाठी आपल्याला आपलं योग्य तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. योग्य कालावधीत योग्य काम झालं पाहिजे. या वेळेत हे फवारलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर आपल्या शेती नक्कीच परवडते. आता बरेचसे शेतकरी म्हणतील की आता काही शेतकरी उद्योग करतात, व्यवसाय करतात, काहीतरी धंदे करतात, त्यामधून पैसा जनरेट करतात. आपणही करू शकतो ना. सेंद्रिय शेतीसोबत आपण शेणखताचा व्यवसाय करू शकतो, गांडूळ खताचा व्यवसाय करू शकतो, कंपोस्ट खताचा व्यवसाय करू शकतो, शेळीपालन करू शकतो, कुक्कुटपालन करू शकतो. असे वेगवेगळे व्यवसाय आपल्यासाठी पर्याय आहेत. पण हे शेतकरी करत नाहीत. शेतकरी फक्त करतो काय, ऊस पिकवतो त्यामध्ये ज्या ठिकाणी अर्धी गुणी युरिया अर्धी गुणी DAP टाकायची गरज आहे त्या ठिकाणी आपण एक एक दीड गुणी ओततो आणि नुसतं पाणी देत राहतो. नुसतं ओलं रान ठेवून बुरशी चढते, बाकी शेतीला काही फायदा होत नाही. त्यामुळे मी सांगतो आपण योग्य पद्धतीने शेती करायला पाहिजे. मग शेतकरी कधीच गरीब राहण्याची शक्यता राहणार नाही. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.